रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, आजच्या समारंभाचे उद्घाटक आणि आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना मी विनंती करते की आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनींनो, आज एका बहुत चर्चित विषयाच्या संबंधी आपण या ठिकाणी एकत्रित आलो. रयत शिक्षण संस्थेनं अतिशय मोठा कार्यक्रम सगळ्या शाखांच्या मध्ये घ्यायचा निर्णय घेतला आणि त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी होतो. याचा मला मनापासूनचा आनंद आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स कृत्रिम बुद्धिमत्ता हा शैक्षणिक उपक्रम आपण सुरू करायचा निर्णय घेतला आणि मला आनंद आहे की चंद्रकांत दळवी असो, बाकीचे सगळे सहकारी असो, संस्थेमध्ये ज्याला संधी मिळाली त्या प्रत्येकाने या क्षेत्रामध्ये गेले काही महिने अतिशय कष्ट केले आणि हा उपक्रम शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत एका ठराविक काळात आपण कसा पोहोचू शकू याचा विचार त्यांनी केला आणि त्यामधूनच हा उपक्रम सुरू होतो आहे. मला आनंद आहे की आजच्या दिवशी हा उपक्रम आपण सुरू करतो आहोत. आज हा जो उपक्रम हातामध्ये घेतला त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या शैक्षणिक उपक्रमाबरोबर कजनी भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स रोबोटिक ऑटोमेशन हे केंद्र आपण स्थापन केलं. ही संकल्पना म्हणजे शिक्षण संस्था, उद्योग, संशोधन किंवा शासकीय विभागाचं विशिष्ट क्षेत्राचं कौशल्य, तांत्रिक क्षमता आणि नाविन्यपूर्ण उपक्रम यावर लक्ष केंद्रित करून काम करणारं हे केंद्र या ठिकाणी व्हावं हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन. रयत शिक्षण संस्था ही निवड शिक्षण देणारी संस्था नाही. ही संस्था ग्रामीण भागाच्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थी वर्गाला तंत्र शिक्षणाच्या दृष्टीनं सक्षम करणारी एक महत्त्वाची संस्था आहे आणि त्यामुळं आज जगात शिक्षण आणि उद्योग यांच्यात अंतर राहू नये याकरता प्रयत्न करण्याची गरज आहे आणि तेच नेमकं काम हे सेंटर या ठिकाणी करतं. या केंद्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, 3D प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, CNC, PLC, ऑटोमायझेशन, सिम्युलेशन अशा जागतिक स्तरावर अतिशय उपयुक्त ठरणारे जो विषय आहे त्या संबंधीचं शिक्षण आज या ठिकाणी दिलं जाणार आहे. या सगळ्याची आम्ही सुरुवात जी केली ती आमचं लक्ष सुरुवातीला शेतीवर होतं. विचार करत होतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे. 55% लोकसंख्या शेतीवर आहे. एक काळ असा होता स्वातंत्र्याच्या नंतर 80% लोक शेती करत होते आणि देशामध्ये जमिनीचं क्षेत्र ठराविक होतं. हळूहळू जमिनीवर वाढत्या लोकसंख्येचा दबाव यायला लागला आणि त्याचा परिणाम
सुरुवातीच्या काळामध्ये 5 एकर मानशी जमीन होती. आज ती मानशी 1.5 एकराच्या आत आलेली आहे. याचा अर्थ 47 साली जी लोकसंख्या होती ती आणि आजची लोकसंख्या याच्यात फरक पडला. आजची लोकसंख्या 115 कोटीच्या पुढे गेली. लोकसंख्या वाढली, पण शेती वाढली का, जमीन वाढली का? यावेळेस जमीन कमी होते. आपण बघतो रस्ते नवीन होत आहेत, जमीन कमी झाली. धरणं आपण बांधतो, जमीन कमी होते. औद्योगिक वसाहती आपण उभ्या करतो, जमीन कमी होते. म्हणून दिवसेंदिवस जमिनीचं क्षेत्र कमी होतं आहे आणि जमिनीवर अवलंबून राहणारी लोकसंख्या वाढते. आणि हा जर विचार करायचा असेल तर या लोकसंख्येला अधिक हाताळताना काम कसं देता येईल या संबंधीची टेक्नॉलॉजी ही कशी डेव्हलप करता येईल त्या दृष्टिकोनातून विचार. आणि आम्ही लोक विचार करतो. मला एक सवय आहे की जगात कुठेही गेलो तिथे गेल्याच्या नंतर आपल्या आवडीच्या क्षेत्राच्या संबंधित काम करत लोक त्या ठिकाणी असले, संस्था तर त्यांच्याशी जाऊन सुसंवाद साधायचा, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं, जगात काय होतं हे जाणून घ्यायचं. आणि ते मी नेहमी करत असतो. माझ्यासोबत, तुमच्या सगळ्यांच्यासोबत आज शेतीची अनेक आव्हानं आहेत. आपल्यापैकी बहुसंख्य लोक बरेच तुम्ही शिक्षण क्षेत्रात असाल, आणखीन कुठल्या क्षेत्रात असाल, पण मूळ कुटुंब हे शेतीतनं आले. आणि आज या शेतकऱ्याच्या समोर प्रचंड आव्हानं आहेत. ती कोणती आव्हानं? एक, पीक कोणतं घ्यायचं या संबंधीचा विचार. दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता ही कमी होते आणि त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. प्रचंड प्रमाणावर खताचा आणि औषधाचा वापर ही एक समस्या आहे. ऊसासारखं पीक घेत असेल तर अशा पिकामध्ये अतिरिक्त पाण्याचा वापर ही एक त्याच्यामध्ये समस्या. मातीची घसरत चाललेली गुणवत्ता हे एक महत्त्वाचं कारण आहे. आज ऊसासारखं पीक घ्यायचं असेल तर त्याच्यातलं साखरेचं सुक्रोजचं पर्सेंटेज हे कमी होतं आहे, ही समस्या आहे. आणि ऊस हे एकच पीक नाही, फळबाग आहे, भाजीपाला आहे, गहू आहे, ज्वारी आहे, तांदूळ, या प्रत्येक गोष्टीमध्ये कमी प्रमाणात ही समस्या ही आपल्याला बघायला मिळते. आणि ही समस्या वाढते तसं दरवर्षी उत्पादन खर्च वाढतो आहे, कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन. आणि या सगळ्या गोष्टीला उत्तर शोधलं नाही तर देशातल्या मोठ्या कष्टकरी जनतेच्या जीवनावर विपरीत परिणाम होतील. आणि त्याचा विचार हा करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि त्यासाठी नवीन तंत्रज्ञान कुठं असेल तर ते दुर्लक्षित करून चालणार नाही. या चर्चेतून, या विचारातून आम्हा सगळ्यांच्या समोर हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार आला. हा जो कार्यक्रम आपण घेतो, सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे काय? कृत्रिम बुद्धिमत्ता. आणि ती कृत्रिम बुद्धिमत्ता आज जगातल्या अनेक देशांनी, विशेषतः जपान आणि अमेरिकेने आणि जर्मनीने या क्षेत्रामध्ये फार काम केलेलं आहे याची माहिती आम्ही लोकांनी घेतली, ज्यांचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. गावकर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे या विषयाचे प्रमुख मराठी माणूस
आज इंग्लंडमध्ये या विषयाचा ऑक्सफर्डसारख्या विद्यापीठाचा प्रमुख होतो. स्वतःपासूनचे त्यांचे संबंध होते आणि त्यामुळं त्यांच्याशी सुसंवाद साधणं हे सुलभ झालं आणि त्याच्यातून हा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घ्यायचा. याला एक संस्थेचा आधार पाहिजे, संस्थेची जमीन पाहिजे आणि संस्थेमध्ये काम करणारे वाहून जाणारे जाणकार कार्यकर्ते पाहिजे. 50 वर्षाच्या पूर्वी मी एक संस्था स्थापन केली, कृषी विषयात 25 साल. आज ती बारामतीची संस्था या संबंध देश पातळीवर अनेक क्षेत्रामध्ये जाणकारांची संस्था म्हणून ओळखली जाते. आणि त्या संस्थेमध्ये हा विषय आम्ही 3 वर्ष घेत होतो, चर्चा करत होतो, पण विषय घेत होतो, माहिती गोळा करत होतो, काय दुरुस्ती करता येईल याच्यावर पुन्हा पुन्हा विचार करतो. आणि 3 वर्षाच्या नंतर आम्ही या निष्कर्षात आलं की आपण करू शकतो. लक्ष घातलं आम्ही भुसावळ. साधारणतः सातारा जिल्ह्यात सांगायची आवश्यकता नाही, ऊस उत्पादक इथेही खूप आहे. या AIची मदत घेऊन आम्ही जर ऊसाचं क्षेत्र करायचं ठरवलं आणि आमचा अनुभव वेगळा आहे. आमचा अनुभव काय होता, तुम्ही साधारणतः कुठल्याही वाई तालुक्यात जा, कराड तालुक्यात जा, पाटण तालुक्यामध्ये जा किंवा कोरेगावमध्ये जा, फलटणमध्ये जा, तुम्हाला ऊस, त्याची उंची, त्याची कांद्या ह्या साधारणतः समान असतात. किती कांद्या ऊसाला तुम्हाला या ठिकाणी मिळतात? किती 12, 14, 15, 16, 18. AIच्या माध्यमातून ऊस जो आम्ही केला आणि तो आधी त्या ठिकाणी जाऊन बघू शकता तुम्ही. त्याच्या साधारणतः कांद्या ह्या 24 ते 28 आहेत आणि त्याची उंची ही आपली जी उंची आहे याच्या दीडपट आहे. या सगळ्या गोष्टीच्यामुळं तिथं प्रचंड आर्थिक बदल आम्हाला दिसायला लागला. काय दिसायचा बदल? या ठिकाणी प्रति एकर 35 ते 40 टन हे जे उत्पन्न होतं, एखाद दुसरा क्षेत्र 70 काढतो, एखाद दुसरा शेतकरी 100 काढतो, पण तुम्ही महाराष्ट्राची सरासरी किंवा देशाची सरासरी ही जर खाली तर 30च्या आत आहे. आणि म्हणून आज साधारणतः 30 ते 35 टन याच्या आसपास आपल्या सगळ्यांचं उत्पन्न असतं. आता इथे AIचा वापर केला तर ते उत्पन्न 50 ते 65 याच्या आसपास जाऊ शकतं आणि सरसकट 50 याचा अर्थ प्रचंड परिवर्तन आहे. आणि तो अनुभव आम्हाला या ठिकाणी आलेला. आता हा 50 ते 60 टन ऊस पिकवला, त्याचा परिणाम काय झाला? साखर जास्त तयार झाली, मळीपासून इथेनॉल तयार व्हायला लागलं, वीज तयार व्हायला लागली. की वीज, इथेनॉल, साखर या तिन्ही गोष्टीचं उत्पन्न या सगळ्या तंत्राच्यामुळं 25 ते 30% वाढलं. आणखीन एक गोष्ट बघायला मिळाली की उत्पादन खर्च त्याच्यात 25% कपात आहे अशा प्रकारचा अनुभव आहे. पाणी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. विशेषतः ऊसाची शेती जिथे केली जाते तिथं अनेकांच्याकडून टीका केली जाते, ते ऊसवाले पाणी फार घेतात. काही प्रमाण त्याच्यात सत्य आहे, पण AIचा वापर जर आपण केला तर पाणी आज जे देतात त्याच्या 40% पाण्यावर त्या क्षेत्राचं काम पुरं होऊ शकतं. याचा अर्थ पाण्याचं सेविंग त्या ठिकाणी झालं. आणि खतं कारण नसताना आपण ज्या देतो ती खतं आज 40%नी
कमी लागतं, हा सगळा अनुभव एक त्या AI मुळे आज आलेला आहे. आत्ता आम्ही 10,000 एकराचं क्षेत्र निवडलं, 1,000पेक्षा जास्त शेतकरी निवडले आणि असा हा कार्यक्रम त्यांच्या क्षेत्रात करतो. आणि ते निवड ऊस नाही, त्याच्यामध्ये केळी आहेत, त्याच्यामध्ये भुईमूग आहे, त्याच्यामध्ये सोयाबीन आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये त्याच्यात अधिक लक्ष घालायचं हे ठरवलं आणि आम्हाला त्याचा अनुभव हा चांगल्या प्रकारचा दिसतो. आता हा शेतीचा अनुभव आहे, तसा प्रत्येक क्षेत्रामध्ये AI काही ना काही त्याच्यावर करतात. ते उद्योग असेल, ते शिक्षण असेल, आणखी बाकीचे व्यवसाय असतील, त्या प्रत्येक ठिकाणी उत्कृष्टता हे AIचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याची उपयुक्तता ही समाजाचा अर्थकारण बदलण्याच्यासाठी अतिशय आहे. आणि म्हणून त्याचा गांभीर्यानं हा विचार करायची गरज आहे. मला आनंद आहे की रयत शिक्षण संस्थेने याच्यावर पुढाकार घेतला, रयत शिक्षण संस्थेने निर्णय घेतला की आम्ही हा पद्धत इथं सुरू करतो, पण आम्ही ते 7 फक्त सीमित राहणार नाही. त्यांनी निकाल हा घेतला आहे की त्यांच्या प्रत्येक शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना या संबंधीची आस्था निर्माण होईल आणि ज्ञान प्राप्त होईल याची सुविधा देणार आहोत. माझी स्वतःची खात्री आहे की या ठिकाणी हे काम आपण सुरू केल्याच्या नंतर रयतनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर, एवढ्या मोठ्या वर्गावर हा कार्यक्रम राबवायचा ठरवल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये त्या संबंधीची जागृती होती. आजच तुम्ही काय करता आहात हे करायचं निर्णय तुम्ही घेतला, त्याच्यामुळं ठिकठिकाणी चर्चा आहे. आता इथं आल्यानंतरच काही आमचे कार्यकर्ते मला सहज सांगत होते की ह्याची माहिती अधिक साध्या भाषेत आम्हाला हवी आहे. मी त्यांना विचारलं, तुम्हाला कुठं तुमच्या कानावर कुणी घातलं? त्यांनी सांगितलं, गावात चर्चा आहे याची, लोक याचा विचार करतात, लोक चर्चा करतात, लोक प्रश्न विचारतात आणि असं आपण काहीतरी करतोय ह्याची चर्चा गावागावात केलेली आहे. याचा अर्थ शेतकरी या बाबतीत जागरूकतेने बघतो. आणि ही जर परिस्थिती असेल तर हा विषय हा अधिक लोकांच्या मनात जाईल कसा, अधिक क्षेत्रामध्ये जाईल कसा, याचा विचार हा तरुणाला करायचा. आणि त्या दृष्टीनं रयतने पुढाकार घेतला ही अतिशय आनंदाची गोष्ट, ज्याचा पुन्हा पुन्हा या ठिकाणी उल्लेख केला गेला बारामतीच्या संस्थेचा. त्या संस्थेमध्ये मगाशी मी सांगितलं आणि 3 वर्ष कष्ट केले, पण खऱ्या अर्थानं या वर्षात आम्हाला त्याची रिझल्ट दिसला. आम्ही आता इथं थांबवायचं नाही हे ठरवलं. ऊस त्यांनी सुरुवात केली, पण निवड ऊस नाही, सगळ्या पिकात लक्ष घाल. माझा रयतच्याकडची अपेक्षा ही आहे की आम्ही शेतीवर लक्ष घातलं, रयतमध्ये तंत्रज्ञानावर लक्ष घालावं, रयतमध्ये शिक्षणावर लक्ष घालावं, रयतमध्ये अन्य डिसिप्लिन आहेत त्या सगळ्या डिसिप्लिन आणि AI यांचा समन्वय कसा आणू शकतो या दृष्टीने विचार करावा. माझी खात्री आहे की रयतमध्ये सेवकांच्या इतकं चांगलं टॅलेंट आहे की त्यांनी लक्ष केंद्रित केलं तर माझी खात्री आहे की वर्षा 2 वर्षामध्ये रयतचे आमचे सगळे सहकारी एक नवीन दिशा महाराष्ट्राच्या विविध क्षेत्राला देण्याच्यासाठी यशस्वी होतील. आणि जी खऱ्या अर्थानं समाजाच्या उपेक्षित वर्गाची सेवा करण्याची जी मूलभूत भूमिका हे जे रयतचं वैशिष्ट्य आहे, हा जो अण्णांचा आदर्श आहे तो या ठिकाणी कृतीत येईल याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. आणि एवढंच सांगू इच्छितो की कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षणाचा आज आपण शुभारंभ करत आहोत. आणि सेंटर ऑफ एक्सलन्स आज हे जे सेंटर या ठिकाणी करतो
त्याचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. आभारी आहे.